तर पंबन पुलाच्या उद्घाटनाची आपण दृश्य पाहतोय। तर आता पंतप्रधान मोदी तिथे दाखल झालेले आहेत आणि मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे। नवीन पंबन ब्रिज रामेश्वरम इथे उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं लोकार्पण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे आणि पंतप्रधान मोदी तिथे दाखल झालेले आता दिसतायत। आताचे आपण दृश्य पाहतोय रामेश्वरम इथली नवीन पंबन ब्रिज आज लोकार्पण होणार आहे। या ब्रिजचं आणि मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे। पंबन ब्रिज रामेश्वरम इथला पंबन ब्रिज यांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येते आणि तिथली दृश्य आता आपण पाहतोय। पंतप्रधान मोदी इथे दाखल झालेले आहेत आणि मोदींकडून लोकार्पण करण्यात येते। तर भारतातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री ब्रिज म्हणून पंबन ब्रिज ओळखला जातोय। रामनवमीला भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे समुद्री पुलाचं उद्घाटन होणार आहे आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ते उद्घाटन करण्यात येणार आहे। रामेश्वरम मधील पंबन ब्रिज हा नवीन तंत्रज्ञानाचं परिपूर्ण मिश्रण आहे आणि रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावर भारतीय अभियांत्रिकीचा एक उल्लेखनीय पराक्रम आहे। तर कसा आहे पंबन पूल? आशियातील पहिला हा रेल्वे पूल आहे। 2.8 किलोमीटर लांबीचा पूल तामिळनाडू मधील रामेश्वरम ते मंडपमला जोडतोय। त्यानंतर व्हर्टिकल लिफ्टिंग पुलाखालून जहाजांची ये जा होणार आहे। पुलाखालून जहाज जाणार आहे त्यावेळी ब्रिजचा मध्यवर्ती भाग उंचावला जाणार। पुलाचा निर्मितीचा खर्च 550 कोटी रुपये इतका। तर आशियातील पहिला पंबन ब्रिज आपण रामेश्वरम इथली दृश्य पाहतोय। रामेश्वरम इथे पंबन ब्रिजचं लोकार्पण होणार आहे आणि पंतप्रधान मोदींकडून हे लोकार्पण करण्यात येते। तर भारतातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री ब्रिज आता रामेश्वरम इथे तयार झालेला आहे आणि याच पंबन पुलाचं लोकार्पण आज पंतप्रधान मोदींकडून करण्यात येणार आहे। रामनवमीला भारतातल्या पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे समुद्री पुलाचं उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज उद्घाटन होते आणि आता रामेश्वरम इथे पंतप्रधान मोदी त्या पंबन ब्रिजच्या इथे पोहोचल्याचे दृश्य आपण पाहतोय।